नमस्कार, मी कावेरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दररोजच्या रुटीनमुळे तुम्ही पण कंटाळात ना, असं खूप कधी कधी ना आपल्याला खूप उदासीनता येते, काहीच करायची इच्छा होत नाही किंवा काहीतरी करण्यासाठी म्हणून उगाचच आपण काहीतरी करत बसतो किंवा हसू येत नाही पण हसायचंही असतं. असं बऱ्याच वेळा होत असतं. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कधी कधी ना आपल्या लाईफमध्ये खूप उदासीनता येते, काहीच करायची इच्छा होत नाही आणि जे करतो ते पण कंटाळवाणं, अगदी करायचं म्हणून आपण करत असतो. लाईफ खरंच खूप वेगळी आहे आपली लाईफमध्ये. काय चाललंय आपल्या लाईफमध्ये कधी कधी आपल्यालाच काही कळत नाही, कळतं पण वळत नाही, अशी आपली कंडिशन होत असते. तेव्हा आपण जे काही नाराज न होता किंवा उदास न होता ही जी परिस्थिती असते ते आपल्याला चेंज करायची असते. आपलं जे ब्रेन असतं ते खूप क्रियाशील असतं, सतत ते काम करत असतं आणि त्याला आपण एक वेगळं दिशा द्यायची गरज असते. दररोज तुम्ही जर योगा करत असाल, योगा करून कंटाळला असाल, तर त्या एखाद दिवशी तुम्ही चेंज म्हणून वॉकिंग करू शकता. असं बरंचसं तुमच्या लाईफमध्ये एक वेगळा बाहेर गेल्यामुळे एक फ्रेशनेस येतो, एक छान वाटतं. कुठला तरी एक डान्स करा, ते सुद्धा एक वर्कआउटच आहे किंवा वेगवेगळ्या गाण्यावर वर्कआउट सुद्धा करू शकता. तुम्ही काही पण करू शकता, पण तुम्हाला जे आनंद देईल, तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही करू शकता. एखादा मोठा टीव्हीचा आवाज करून तुम्ही घरामध्ये बिनधास्त एकटे आहात असं तुम्ही छान डान्स करू शकता. तुम्हाला जसं येईल तसं. तुम्हाला बघायला तर कोण आहे तिथे, तुम्ही एकट्याच आहात आणि तुम्ही छान असं एक धम्माल गाण्यावर छान डान्स करून तुम्हाला एक फ्रेशनेस, स्वतःला एक आनंद वाटेल असं तुम्ही एक वेगळं काहीतरी करू शकता. ब्रेकफास्टमध्ये वेगळं काहीतरी तुमच्या आवडीचं चेंज. तुम्ही दररोज नाश्ता बनवत असाल, म्हणजे उपमा, पोहे, असं इडली, ह्या गोष्टी सगळ्या खाऊन कंटाळला असाल तर एखाद दिवशी तुम्ही चेंज म्हणून ज्यूस पिऊ शकता किंवा चहा बिस्किट घेऊ शकता, ब्रेड जाम घेऊ शकता. असं तुम्हाला जे आवडतं ते वेगळं आपल्याला काहीतरी करायचं आहे. थोडंसं तुम्ही ध्यान करून तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय हे स्वतःला विचारू शकता. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही गप्पा मारू शकता. अगदी ते नवरा असो किंवा तुमच्या स्वतःची मुलं असो किंवा आपले शेजारी असो, कोणीही, अगदी तुमच्या मैत्रिणीला कॉल करून बोलू शकता. असं वेगळं आपल्या लाईफमध्ये काहीतरी एखाद दिवशी चेंज पाहिजे, तरच आपण लाईफमध्ये काहीतरी नाविन्यता आणू शकतो. खरंच ही जी उदासीनता असते ना आपली लाईफमध्ये ना, अधोगतीचं काम करत असते. त्यामुळं आपल्या लाईफला एक चेंज करण्यासाठी एक वेगळा मूड द्यावा लागतो आणि ती एक वेगळी दिशा लागते. त्यासाठी आपल्यालाच आपली लाईफ जी असते तिलाच एक उत्तेजित करायचं असतं आणि त्याला पुन्हा रिफ्रेश होऊन आपण पुन्हा आपली जी डेली रुटीन असतं त्याला एक सुरळीत करायचं असतं. नाहीतर उदासीनता येऊन मग मरगळलेल्या अवस्थेत मग पुन्हा झोपणं हे म्हणजे ठीक नाही आहे. तुम्हीच त्याला काहीतरी एक वेगळी दिशा देऊन त्याला ट्रॅकवर आणण्याचं काम हे आपणच करू शकतो. एखाद दिवशी तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीला भेटायला जायचं आहे किंवा बाहेर कुठंतरी गार्डनमध्ये बसून या किंवा दूर लांबवर फॅमिली टूर काढा. 1 दिवसाची काढा, तुमच्या सोयीनुसार 4 दिवसाची काढा, जसं जमेल तसं. पण आपल्याला रिफ्रेश व्हायचं आहे आणि रिफ्रेशची खरंच गरज असते आपल्या ब्रेनला सुद्धा. जसं आपण मोबाईलमध्ये रिफ्रेश करत असतो सारखं, एखादा TV रिफ्रेश करत असतो किंवा लॅपटॉप असतो, प्रत्येक गोष्टीला एक रिफ्रेशची गरज असते. तशी आपल्या बॉडीला सुद्धा एक बॉडी सर्व्हिसिंगची गरज असते. माइंडला सुद्धा, एक विचारांना सुद्धा आपल्या एक वेगळं दिशा देण्याचं काम हे आपणच केलं पाहिजे. आणि हे जे दिशा जेव्हा येते ना, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो किंवा आपल्या स्वतःचाच जास्त विचार करतो ना, म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रगतीचा, खरंच आपण कुठे थांबलोय, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात ना तेव्हा ह्या गोष्टी घडतात. नाहीतर आपण तेच काय चाललंय, कुठं चाललंय, किंवा आपण घरातच आहोत, आजूबाजूला गप्पा मारतोय किंवा तिथं विषय संपला, रोज टाइमपास होतोय, जेवण बनवतोय, मुलं चाललंय किंवा नवरा चाललाय, येतोय जातोय, ती म्हणजे लाईफ नाही आहे आपली. जेव्हा आपण आपल्या स्वतःचा विचार करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं मला वाटतं खरं तर. म्हणून स्वतःला रिफ्रेश करण्याची किंवा दिशा देण्याची खरंच खूप गरज आहे
आणि काळ खूप बदललेला आहे. सगळे म्हणतोय आपण स्वार्थी जग स्वार्थी झाले, असं नाहीये. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे. तसं तुम्ही पण स्वतःला ठेवा. तुम्ही सुद्धा तसंच स्वार्थी बोलण्यापेक्षा ना करून दाखवा. एखाद्या दिवशी ना तुम्ही घरामध्ये छान असा मेकअप क्रिएट करू शकता किंवा एखादा वेगळा ड्रेस छान घालू शकता. छान मस्त असं तुम्ही रोज असं साधं सिंपल नाईट ड्रेसवर राहत असाल किंवा गाऊनवर जे काही आहे, किंवा ज्या साडी घालणाऱ्या बायका आहेत त्यांनी वेगळं काहीतरी, किंवा जीन्स घालून बघा तुम्ही. खरंच आपल्या लाईफमध्ये ना खूप चांगली आपली लाईफ आहे. थोडंसं वेगळं केलं ना आपल्याला पण एक छान वाटतं, छान फील येते आणि जी आपली ट्रॅक असतो ना ती सुरळीत चालते. त्यासाठी आपल्या छान आपण रोज काय ते जेव्हा एखाद चेहरा धुतो मग कधी कधी तर ना दुसऱ्याच दिवशी कामामध्ये एवढा बिझी झालेला असतो, पण तसं न करता आपण एका दिवशी छान आरशासमोर जाऊन छान लिपस्टिक लावून किंवा जे काही आवडतं असं वेगळा छान लुक करून, किंवा ज्या दिवशी तुम्ही दररोज जीन्स घालत असाल तर वेगळी साडी घालू शकता, किंवा वेगळं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही छान असं बिनधास्त करून एखादा फोटोशूट करू शकता. आठवणीसाठी बरंच काही करू शकता. पण आपल्या लाईफमध्ये ना उदासीनता घालवण्यासाठी, स्वतःला ट्रॅकवर आणण्यासाठी या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. नवऱ्यासोबत थोडंसं वेळ घालवा. काय चाललंय घरामध्ये, आपल्या मुलांसोबत आपण म्हणजे मुलांचं काय चाललंय, त्यांच्या अभ्यासात काय चाललंय किंवा शाळेत काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टीची डिस्कशन करा घरामध्ये पूर्ण. तुमच्या मुलांसोबत मुलं असू द्या आपल्या, त्यामुळे सुद्धा म्हणजे आपले पण विचार चेंज होतात आणि मुलांचे सुद्धा. आपल्या प्रत्येक विचारांमध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांचा सहभाग असावा. नाही तर मुलं वेगळे आपण वेगळे. खरंच असं मला तरी आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जेव्हा फॅमिली असते तेव्हा मुलांचे छोटे मुलं असतात, पण ते आजकालचे मुलं एवढे क्रिएटिव्ह आहेत की त्यांच्या विचारांची दिशा खरंच खूप कधी कधी मी ऐकते तर खूप आपल्या अनदर लेवलची असते. खरंच ओ माय गॉड, खरंच खूप ते आजकालचे मुलं ना एवढे खूप क्रिएटिव्ह आहेत. त्यांना सुद्धा सहभाग करून घ्या. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांना पण सहभाग करून घ्या. त्यांना छोटी छोटी गाणी शिकवा, किंवा एखादी तुम्हाला स्टोरी येत असेल किंवा त्यांच्याकडून बोलून घ्या, त्यांच्यासोबत वेळ घालवा. खरंच आपली लाईफ ना खूप वेगळी आहे. त्याला जसं आपण दिशा देतो, जसा आपण विचार करतो त्या प्रकारे घडत असतं. कुठलीही स्थिती ही आपल्या लाईफमध्ये आपल्या विचारावर डिपेंड असते. आपली थिंकिंग खरंच खूप महत्त्वाची असते. त्यामुळं बिग थिंकिंग ठेवा आणि आपल्या लाईफमध्ये जे काही घडेल ते बिगच होईल, धमाका होईल. तुम्ही स्वतः वेगवेगळी पुस्तक वाचा, वेगवेगळं नॉलेज घ्या. दररोज तुम्ही कादंबरी वाचत असाल किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचत असाल. श्यामची आई पुस्तक हे खरंच खूप छान आहे. मला वाटतं तुम्ही महिन्यातून एकदा तरी वाचलं पाहिजे. खरंच, कारण आपण कधी कधी ना विसरून जातो. काही काही पॉईंट्स एवढ्या महत्त्वाच्या आहेत त्यातल्या, खरंच खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याची गरज आहे आपल्याला ती आठवण करून देण्याची. यामुळं मी म्हणते की महिन्याला वाचत जा. आपल्या लाईफमध्ये आपण मुलांसोबत कसं वागावं हे सगळं त्या पुस्तकामध्ये आहे आणि मुलांचं सुद्धा आपल्यासोबत एक वेगळं दिशा देण्याचं काम ना त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. खरंच आपली लाईफ खूप चांगली आहे. त्याला पॉझिटिव्ह घ्या, बिग थिंकिंग ठेवा, छान छान विचार करा, त्याला वेगवेगळ्या दिशा द्या, रिफ्रेश करत जा. महिन्याला 2 महिन्याला वेगळा विचार करून, वेगळा लुक करून अशी आपली खरंच लाईफ खूप सुंदर आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.